नमस्कार. समीक्षा पॉडकास्टच्या या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. पुन्हा एकदा घेऊन आली आहे एक नवीन विषय. खरं तर आज जो विषय आहे हा तुमच्या, माझ्या, अगदी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. गुलमोहराचा लाल केशरी बहर बघता बघता मे महिना चक्क संपून सुद्धा गेला आणि सुरू झाला जून महिना. आपल्या सगळ्यांच्याच जून महिन्याशी निगडीत खूप आठवणी असतात. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या, चिंब भिजत शाळेत जाण्याच्या, इतकंच काय तर नवीन दप्तर, नवीन रेनकोट या सगळ्याच्या सुद्धा. यावर्षी अर्थातच चित्र बरंचसं वेगळं आहे, पण तरीही त्या आठवणी आपल्या मनात मात्र कायमच्या असतात. मे महिन्याच्या शेवटीच आकाशात निळ्या सावळ्या मेघांची गर्दी सुरू होते. मे महिन्याच्या उकाड्यानं हैराण झालेले आपण सगळे मग चातकासारखी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. मग तो मात्र येतो वाजत गाजत. तुम्हाला समजलं असेलच आज मी कशाबद्दल बोलणार आहे. आणि आज आहे 7 जून, म्हणजे मृग नक्षत्राच्या सुरुवातीचा दिवस. तेव्हा आजच्या भागात आपण दुसरं कशाला बोलायचं, चला त्याच्याबद्दलच बोलूया. सुरुवात करूया या भागाला. बरसशील पुन्हा कधी रिमझिम करत, बरसशील पुन्हा कधी रिमझिम करत, कधी बेभान होऊन, कधी नाचऱ्या ओढ्यासारखा तर कधी संथ नदी प्रवाहासारखा. तुझ्यासोबत घेऊन येशील पुन्हा अनेक सोहळे आठवणींचे, चिंब सरीत भिजलेले अनेक क्षण समोर येतील. आठवेल एका छत्रीतलं सुरेल गाणं, आठवेल एका छत्रीतलं सुरेल गाणं, आठवेल कुणाला अर्ध अर्ध भिजायला लावणाऱ्या सरींचे आभार मानणारा कोणी प्रियकर. लज्जेनं दातात ओढणीचं टोक धरलेली नायिका आणि अचानक भरून आलेल्या आभाळामुळं कोसळणाऱ्या सरींमुळं बेभानपणे नाचणारा मोरसुद्धा आठवेल. तुझी वाट बघत कितीतरी सुंदर क्षण मनाच्या उंबरठ्यावर उभे राहतात. तुला ओंजळीत घेऊन कितीतरी क्षण आतुर कातर होत जातात. प्रेम, पाऊस आणि आठवणी, प्रेम, पाऊस आणि आठवणी जणू एकमेकांचा हात हातात घेऊन येतात. कुणी कवी पाऊसधारा बघत बघ माझी आठवण येते का असं म्हणत तिला साद घालतो, तर कुणी त्याची वाट बघत बेधुंद लहरी अंगावर सुद्धा झेलते. बाहेर कोसळणाऱ्या मुसळधार तुझं आणि प्रत्येकाच्या मनातल्या वादळाचंही एक कनेक्शन असतं. बाहेरच्या वादळासोबत कित्येकदा मनातही भूतकाळातली वादळं घोंघावत असतात. तुझं मात्र काहीच कळत नाही. कधी तू हवा हवासा वाटतोस, कधी अगदी नकोसा, कधी भीतीदायक तर कधी आल्हाददायकसुद्धा. तुझ्या जलधारांवर आणि तुझ्या संगीतावर मनापासून प्रेम करावंसं वाटतं. मध्यरात्री घराच्या बंद दाराआड पडणाऱ्या तुझा आवाज ऐकत राहण्यासारखी सर्वोच्च संगीत समाधी दुसरी कुठली असणार. तुझा बेधुंद आवाज आणि त्यात दडलेले सप्तसूर ओळखणं हाच खरा विलक्षण अनुभव. तू येतोस, तू येतोस आणि धुवून टाकतोस मनाची सारी मरगळ. तू येतोस आणि धुवून टाकतोस मनाची सारी मरगळ. दरीदरीतून धोक्याचं साम्राज्य उभं करतोस. शुभ्र धबधब्यांच्या रूपात उधळून देतो सृष्टीचं सारं सौंदर्य आणि नजर जाईल तिथपर्यंत हिरव्या कंच रंगाची सुरेख फटकेबाजी करत चितारतोस नवचित्र निसर्गाच्या कॅनव्हासवर. तुझ्या प्रत्येक अमृत कणातून उमलतात नवे अंकुर. तुझ्या प्रत्येक अमृत कणातून उमलतात नवे अंकुर, घेऊन येतात गाणं प्रीतीचं. प्रत्येकाला बेधुंद करत स्वतःलाही विसरायला लावतोस आणि घेऊन जातोस आनंदाच्या प्रदेशात. सगळी दुःख, सगळ्या वेदना विसरायला लावतोस आणि गातोस नवी गाणी नव्या सुरांची. शोधायला लावतोस जुनी वर्ण आणि हो, नव्या वाटाही. तुझ्यासोबत आणतोस असंख्य स्वप्न, तुझ्यासोबत आणतोस असंख्य स्वप्न, काही जुनी, काही नवी, काही नव्यानं उमगलेली तर काही कधीच जुनी न होणारी.
तुझ्यासोबत येतात आठवणींचे मोहोळ मनमुग्ध करणारे आणि स्वतःच्या धुंदीत जगायला शिकवणारे. तुझ्यासोबत गातात सारे पक्षी, वारे आणि आम्हीसुद्धा. कधी रस्ते नाहीसे करतोस तर कधी प्रेम करणाऱ्यांना बांधून टाकतोस उमलणाऱ्या नव्या नात्यात, अगदी त्यांच्याही नकळत. कधी ओंजळीत भरून देतोस थेंबांची नक्षी, कधी ओंजळीत भरून देतोस थेंबांची नक्षी, तर कधी चितारतोस गवताच्या पात्यांवर मोती किरणांची रांगोळी. तुझ्या याच रूपांनी तुझ्यावर रुसणारे सुद्धा मग नकळत तुझ्या प्रेमात पडतात आणि अचानक सुट्टी मिळाल्यामुळं तुला न विसरता थँक्ससुद्धा म्हणतात. गरमागरम भजीसोबत खिडकीबाहेरच्या तुझ्या बेधुंद धारांना बघत मान्सून ट्रिपचे प्लॅन्ससुद्धा बनतात. तर कुणी बरसणाऱ्या तुझ्यासोबत आठवणींमध्ये चिंब होतात. तुझं काय नातं आहे रे आमच्यासोबत, पण तू मात्र अभिन्न हिस्सा आहेस आमच्या जगण्याचा, आमच्यातल्या अतूट जीवन प्रेरणेचा. अंकुर आहेस तू आमच्या ऊर्जा स्रोताचा. तुझ्याबद्दल बोलायला तर शब्द अपुरेच पडतात. आकाशात निळ्या काळ्या ढगांच्या रूपात जेव्हा तू येतोस तेव्हा एवढंच म्हणावंसं वाटतं, बरसशील पुन्हा आठवणींसारखा, बरसशील पुन्हा आठवणींसारखा, देशील नवा गंध जगण्याला. येताना देशील अनेक संकेत, येताना देशील अनेक संकेत आणि जाताना मात्र लावून जाशील अनावर हुरहुर. म्हणूनच मृग नक्षत्राची चाहूल लागल्यासोबतच असं वाटतं, बरंच पुन्हा नव्या सुरांसोबत, बरंच पुन्हा नव्या सुरांसोबत आणि देऊन जा नवे संकेत पुन्हा नव्यानं जगण्याचे, आणि देऊन जा पुन्हा नवे संकेत पुन्हा नव्यानं जगण्याचे.